डहाणू विधानसभेतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे। वयाच्या 43व्या वर्षी ही साधी राहणी, प्रामाणिक कामगिरी आणि सामान्यांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या या आमदाराने भारतीय राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे। विनोद निकोले हे डहाणू तालुक्यातील उर्से गावातील गरीब कुटुंबामध्ये जन्मले। त्यांच्या पालकांनी मजुरी करून त्यांना शिक्षण दिलं। घरातील खर्च चालवण्यासाठी विनोद हे डहाणूच्या इराणी रोडवरील वैभव कॉम्प्लेक्सच्या आवारात टपरी टाकून वडापाव आणि चहा विक्री करायचे आणि त्यांच्या याच चहा टपरीवरती चहा नाश्त्यासाठी माकपचे बुजुर्ग कॉम्रेड LB धनगर यायचे। LB धनगर यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचा मार्क्सवादी विचारसरणीशी परिचय झाला। एके दिवशी धनगर यांनी विनोद यांना माकपचं सदस्य करून घेतलं। तिथेच त्यांची मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली आणि ते पक्षाचं काम करू लागले। राज्यातील अनेक कोट्याधीश उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर विनोद निकोले यांचे लढवय्या प्रामाणिक ओळख ही सर्व परिचित आहे। महाराष्ट्रातील घोडे बाजारानंतर कॉम्रेड विनोद निकोले महाराष्ट्राला सुपरिचित झाले। तर माझा कट्टावरती गाजलेली त्यांची मुलाखत ही संपूर्ण महाराष्ट्राने मोठ्या कौतुकाने पाहिली। कॉम्रेड निकोले यांना भेटण्यासाठी जनसामान्यांची हे अपॉइंटमेंटची गरज लागत नाही। सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांना भेटण्यासाठी गर्दी असते। तळागाळातील लोकांसाठी स्वतःच्या मानधनातून रुग्णवाहिका खरेदी केली। दुर्गम भागातील रुग्णांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी ही रुग्णवाहिका त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने लोकार्पित केली। विधानसभेमध्ये गंभीरपणे प्रश्न मांडणारे निकोले हे पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रश्न मांडणारे आमदार ठरले आहेत। तर राज्यातील सर्व आमदारांमध्ये 7व्या क्रमांकावर असलेल्या या आमदारांनी धोरणात्मक चर्चांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 2024च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांचा पराभव करत 5133 मतांनी विजय मिळवून निकोले यांनी सर्वसामान्यांच्या पाठिंब्याचा पुरावा दिला। पैशाच्या जोरावर नव्हे तर विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते हे त्यांचे विधान त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास उलगडते। विनोद निकोले यांच्यासारखा नेता हेच या खऱ्या लोकशाहीचे प्रतीक आहे।